शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट 22 मार्च 2026 रविवार. भाजीपाला मार्केट, भाजीपाला बाजारभाव आणि आवक थोडक्यात पुढील प्रमाणे. आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये तुम्हाला बीटची आवक दिसेलच. आवक मोठ्या प्रमाणात होऊन देखील बाजारभाव आज समाधानकारक चांगले निघाल्याचे पाहायला मिळाले. फ्लावरची आवक मार्केटमध्ये पाहिली तर फ्लावरची आवक आज मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळते. बाजारभाव मात्र स्थिरच निघाल्याचे पाहायला देखील मिळतात. कोबीची आवक मार्केटमध्ये कमीच, परंतु कोबी बाजारभावात मंदीच. मक्याची ही आवक कमी पाहायला मिळते. हिरव्या काकडीच्या आवकेत मोठी वाढ पाहायला मिळाली. सफेद काकडीची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते. वांग्यांच्या बाजारभावात मोठी मंदी पाहायला मिळत आहे. वांग्यांच्या मागणीत मोठी घट पाहायला मिळते. दुधी भोपळ्याच्या आवकेत वाढ, मागणीत घट, बाजारभाव मंदी. दुधी भोपळा इतरही सर्वच प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते. बाजारभाव देखील जेमतेमच पाहायला मिळतात. घेवडा तेजीमध्ये पाहायला मिळतो. चला तर इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे राहतात. बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे बाजारभाव समजतील. फ्लावरचे आजचे बाजार पाहिले तर फ्लावरचे बाजारभाव स्थिर पाहायला मिळतात. आवकेत वाढ पाहायला मिळते. सुपर फ्लावर असतील तर 90-100 ते 105 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. सुपर फ्लावरमध्ये गावरान फ्लावर असतील तरच बाजारभाव 90-100 पाहायला मिळतात. फ्लावरमध्ये मीडियम क्वालिटी फ्लावर असतील तर 75 ते 80 रुपये 10 किलो. हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर 60-65 ते 70 रुपये 10 किलो. बदला फ्लावर असतील तर 20-30 ते 40 रुपये 10 किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. फ्लावरची आवक व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईलच. बीटचे आजचे बाजारभाव पाहिले तर बीटमध्ये सुपर बीट असतील तर 140 रुपयापासून 150-60 ते 70 रुपये 10 किलो या दरम्यान सुपर बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. बीटमध्ये मीडियम क्वालिटी बीट असतील तर 120 ते 130 रुपये 35 रुपये 10 किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटी बीट असतील तर 90-100 ते 110 रुपये 10 किलो. गोळा बीट असेल, ओव्हरसाईज बीट असेल तर 70 रुपये 75 रुपये ते 80 रुपये 10 किलो या दरम्यान गोळा बीटचे बाजारभाव निघतात. भुगी बीट असेल, बदला बीट असेल 40-50 ते 60 रुपये 10 किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. पंढरी शेठ झिंजाड नमस्कार. नमस्कार. काय परिस्थिती आहे बीटची आज? आवक काय म्हणतीये? आवक वाढून बाजार आवक वाढूनही बाजार चांगले आहेत. आज रविवार, काल शनिवार मार्केट बंद होतं. परवा शुक्रवारी आवक कमी होती. शुक्रवारी आवक घटून बाजार वाढले होते का? 30 बाजार आहे आज. आज शुक्रवारची आवक आणि आज रविवारची आवक काय फरक? 2-3% डबल टिबल वाढलेली. तरी बाजार स्थिरच आहेत. मापतच आहे. स्थिर बाजार आहेत म्हणायचं. चांगला बाजार निघाला. सुपर बीट 150-160 रुपये. हां 11 गुणीचं तुमच्या गाडीत लोकल होतं का? 182 निघालं ते एकच. मग बाकीची सुपर वकल 150 रुपये 140. ओके. मीडियम मध्ये काय निघाल्यात बेटा? मीडियम क्वालिटी 12-13 120-130. गोळ्यामध्ये काय बाजार आहे? गोळे चांगली. आता गोळे 70-75-80 रुपये गोळे. ओके. 70 ते 80 रुपये. 70-80 रुपये. बुगी बदले बुग्या आहे 40-50 बुगी, एवढं नाही सध्या. 40-50 रुपये. ओके. म्हणजे आवक मागणी आहे बीटला. आवक होऊनही आज चांगला बाजार निघालात. कारण 10% वाढते जेव्हा आवक कमी राहील. शुक्रवारची आवक आणि आजची आवक प्रचंड मोठा फरक आहे. जवळजवळ तसं पाहायला गेलं तर हा जो आवकेचा टक्का जर चेक केला तर 80% आज आवकेत वाढ आहे. तरी बाजार चांगले निघालात मग. ओके. आपल्या गाडीला आज किती बीट होती? 70 बीट होती. 70.
शुक्रवारी किती होती? शुक्रवारी फक्त 30 मिनिटं होती. फक्त 30 होती ना, आज 70 आहे. तरी चांगला बाजार निघाला. बाकी मालांच्या काय परिस्थिती आहेत? 12-13-14 रुपये चांगलं. ओके. सरासरी बाजार काय तशा मग? तशी 100 ते 130, 140, 150 आतमध्ये ओके. फक्त लय व्ही आय पी एखादा असेल तरच ते 170 180ला. ओके, धन्यवाद. कोबीचे बाजारभाव पाहिले तर कोबीमध्ये 30-35 ते 40-50 ते 55 रुपये 10 किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. कोबीमध्ये लहान साईज कोबी असतील तर 45-50 ते 55 रुपये 10 किलो. ओव्हर साईज कोबी असतील 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो 30-35 रुपये ते 40 रुपये 10 किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव. दुधी भोपळा 70-80 ते 90-100 रुपये 10 किलो. अवकेत वाट, मागणीत मोठी घट पाहायला मिळते. दुधी राजमा 300 ते 350 रुपये 10 किलो. राजमा 300 ते 350. हिरवी काकडी 80-100 ते 110-20 रुपये 10 किलो. हिरवी काकडी 80-100 110 ते 120 रुपये. पापडी 250 300 ते 350 रुपये 10 किलो. पापडी. शिमला मिरची 300-350 400 ते 420 रुपये 30 रुपये 10 किलो. शिमला मिरची. पोपटी मिरची 300-400 ते 500 रुपये 10 किलो. पोपटी मिरची. गावठी पावटे 800-900 रुपये. साधे पावटे 400-500 रुपये 10 किलो. घेवडा 250 300-350 ते 400 रुपये 10 किलो. घेवडा तेजीत. जी4 मिरची 600-700-800 ते 850 रुपये 10 किलो. जी4 मिरची. हिरवे वांगे 80-100 120 ते 150 रुपये 10 किलो. हिरवे वांगे. मागणीत घट. डांगर भोपळा 70-80 90-100 रुपये 10 किलो. डांगर भोपळा. काळा वाल 350-400 ते 450 रुपये 10 किलो. काळा वाल. बीन्स फरशी 250 300-350 ते 360 रुपये 10 किलो. बीन्स. दोडका 300-350 ते 400 रुपये 10 किलो. दोडका. तोंडले 251 300 ते 351 रुपये 10 किलो. तोंडले. मंजिरी वांगे 80-100 120 ते 150 रुपये 10 किलो. मंजिरी वांगे. मीडियम बटाटा 80 ते 100 रुपये 10 किलो. गोळा बटाटा 105 ते 110 रुपये गोळा. सफेद काकडी 80 ते 100 रुपये 10 किलो. सफेद काकडी 80 ते 100. भेंडी 300-350 ते 400 रुपये 10 किलो. भेंडी. चवळी U5 व्हरायटी 180 200 ते 250 रुपये 60 रुपये 10 किलो. चवळी.